श्री स्वामी समर्थ. स्वामी दत्तावधूत विरचित श्री दुर्गा सप्तशती पारायण. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दूम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वते नमः. या उत्तर चरित्राशी महासरस्वती देवता परियेशी अनुष्टुप छंद रुद्र ऋषी भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यतत्व सामवेद परिपूर्ण महासरस्वती प्रीत्यर्थे जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हल धारण शंख मुसळ चक्र बाण धनुष्य करी घेऊन दैत्यनाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शुंभ निशुंभाचा नाश करावया प्रकटली ईश. ऋषी म्हणे रूप एक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भूवर करुण पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्याचा खेळ देव होऊन निर्बल सोडून पळाले स्वर्गाशी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र घेतले हिरोन अधिकार दैत्यराजे तेधवा. सर्वाशी करुणी तिरस्कृत स्वर्गातुनी हाकलित सर्व देव स्मरण करीत अपराजित देवी ते. म्हणती जगदंबेने वर दिदला आम्हा ते आपत्काली स्मरा माते तात्काळ येईन धावून या. ऐसा विचार करून देव निघाले स्वर्गाहून हिमालय पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमस्तुते शिवे कल्याणकारिणी आदि माया प्रकृती वंदन तू ते करीतसो. अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा पाळीत वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्रा नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी ज्योत्स्ना नमो नित्या नमो अंबा अर्धमातृका रिद्धी नमो सिद्धी नमो नमो नैऋती भूभृता शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमो तुझ. अति सौम्या नमो अतिरुद्रा नमो जगतपालिनी नमस्तुते जगदाधार दुर्गे तू स्वीकारी नमन आमचे. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णू माया तुझी होत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व भूतात चेतना रूप तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात बुद्धी रूप तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविधत्व रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात लज्जा रूप तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात ब्रह्म रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात लक्ष्मी रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा.
दुर्गे सर्व मानवात प्रवृत्तीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात स्तुती स्मृतीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात दयारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात स्तुतीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात भक्तिरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात ज्ञानरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात विवेकरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात दातृत्वरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात प्रेमरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे श्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात तपरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात नादरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत बिंदुरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात कलारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात प्रज्ञारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात ऋतंभरा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात धारणारूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात ध्यानरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात समाधीरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व विश्वात शून्य जे ते तुची असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुची असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे आदी अंतातीत परमशून्य तुची असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात जगन्माता तू असत. नमोस्तुते नमोस्तुते तुझं नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री प्राणीमात्रांमध्ये व्याप्ती राहुनी सर्वापरती ऐशा दुर्गे नमो तुझं. या विश्वा माझी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत. तुझं नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझशी. वारी आमुच्या विपत्तीशी मनोनी आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करता स्मरण जगदंबा येई धावून. त्या परमेश्वरी ते वंदन करीतो भक्ता भावाने. देव संकटाते वारी आपत्ती ते दूर करी. ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझं नमस्कार आमुचा. स्वस्ती देवी सुक्त. ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा. ऋषी म्हणती अद्भुत वर्तिले आम्हा तेथवरे. गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ. देवता ते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शुंभ निशुंभ असुर. पिडिले म्हणून येथवर आले देव मिळोनिया. पार्वती देहामधून अंबिका येथे प्रकटन. दिले देवांशी आश्वासन शुंभ निशुंभ वधाचे. प्रकटे पार्वतीचे कोशातून कौशिकी नामे म्हणून. देवे जय जयकार करून श्री अंबिके ते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून
पार्वती होई कृष्णवर्ण, हिमालय स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधरा. असो पार्वती आणि देव सर्व, गेले थोडे दूरवर, एकली अंबा तेथवर, राही पहा तेधवा. शुंभने शुंभाचे मृत, चंडमुंड नामे ख्यात, महापराक्रमी असत, तेथे पहा पातले. पाहुनी स्त्री सुंदर, शुंभाशी देती समाचार, स्त्री परम मनोहर, आहे एक हिमालयीन. इतुकी परम सुंदर, त्रैलोक्यात नाही असोर, अंग कांती मनोहर, उपमा नाही वर्णाया. तिच्या तेजाने प्रकाशित, हिमालय आहे होत, ऐसे रत्न अद्भुत, आपणापाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज, इंद्राचा ऐरावत गज, हंस विमान विहारकाज, आपणापाशी आहे हो. त्रिलोकातील दिव्यरत्न, परिजात उच्चैश्रवा अश्व, कुबेराचे धन सर्व, आपणापाशी आहे हो. किंजकिनी माला अद्भुत, जी कधीही न कोमेजेत, समुद्र भेट देत, आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत, ऐसे वरुणाचे छत्र, प्रजापतीचा दिव्य रथ, आपणापाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्य वस्त्र, समुद्रातील सर्व रत्न, वरुणाचे दिव्य पाश, निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत, ऐसे स्त्री रत्न अद्भुत, एकली हिमालयीन फिरत, का न तिथे आणता, ऐकोनी चंडमुंड वचन, सुग्रीव दूता बोलवून, म्हणे स्त्री येथे घेऊन, येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका, जाऊनिया तेथे देखा, मधुर वचने सांगता, झाला पहा देवीशी. म्हणे दूते देवीशी, दैत्यराज शुंभ या समयाशी, अधिपती त्रैलोक्याशी, दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत, देवता आज्ञा पाडित, तूज कारणे संदेश देत, एकाग्र चित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझा अधीन, देवता माझा अधीन, यज्ञ भोगही स्वाधीन, ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकाचे दिव्यरत्न आहे मज स्वाधीन, ऐरावत इंद्राचे वाहन, आज मज जवळी. समुद्र मंथनी निघत, उच्चैश्रवा ज्याते म्हणत, तोही मज लागी अर्पित, केला पहा देवांनी. देवता गंधर्वाचे जितुके रत्न, यक्ष नागाचेही रत्न, साजे मजपाशी पडून आहेत जाण संग्रही. तुची एक स्त्री रत्न, यावे त्वा मजप्रत, रत्नाते आदर करीत, हाची स्वभाव आमोचा, यावे माझ्या सेवेत, अथवा भ्राता निशुंभ सेवेत. राहुनिया सुखात, आयुष्य आपुले वेची का, माझी पत्नी होशी, विपुल ऐश्वर भोगीशी. राहुनिया अरण्याशी, काय तुझ मिळते गे, ऐकुनी तुताचे वचन. दुर्गा देवी स्मितवदन, बोलली जे गंभीर वचन, ऋषी म्हणती अवधरा. देवी म्हणे दूताशी, तू जे जे बोललाशी, आहे सत्य परियेशी, प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केला असे एक पण, जो मम अभिमान करी चूर्ण. मज सम जो बलवाना, त्याची पत्नी होईन मी. म्हणून शुंभ अथवा निशुंभ, यावे करावा संग्राम, शीघ्र मज जिंकून, पाणी ग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमेंड करीसी, कोण आहे त्रैलोक्यासी, लढे शुंभ निशुंभांशी, ऐसा कोणी असे चिना. साऱ्या देवदेवता एकवटून, रणी न राहिले एक क्षण. एकली तू स्त्री जाण, उगाच हट्ट करू नको. तू एक माझे वचन, सन्माने नेतो तुझ लागून. ना तरी केस पकडून, ओढूनी न्यावे लागत असे, तव जाईल सर्व सन्मान. तू होशील दीनवदन,
म्हणून चल येथून दैत्य मानिल तुझ लागे. देवी म्हणे दूताशी तू सत्य ते सांगशी. शुंभ निशुंभ असमसाशी महारथी ते देखा. महापराक्रमी ते असती त्या पाहुणी देव जडते. परी मी महामंदमती प्रतिज्ञा करोनी बैसिले. अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास. माझा मीच जाणपा परी आता करावे काय. यासी नो हेची उपाय. दैत्य पाशी तू जाय सांगे ते सर्वही. तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित ऋषी नृपाते सांगत. पुढील अध्यायी ती कथा. ऐसा परी हे कथानक येथे संपले देख. 5वा अध्याय संपत आला पहा येथवरी. मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान सावर्णिक मन्वंतरात जाण कथा घडल्या या साऱ्या. दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पठणे पूर्ती मनोरथ. देवी महात्मा येथ 5 अध्याय झाले. देवी दूत संवाद देवी सूक्त या अध्यायात त्याचे पाठ जो करीत सर्व साधे तयाशी. संपूर्ण ग्रंथ पठन हे न जपे ज्या लागून त्याने देवी सूक्ताचे पठन नित्य करावे जानपा. तेने देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण. आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाना निश्चये. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येथ. देवी सूक्त देवी महात्मा या अध्यायात वर्णिले.